चला तर आज आपण मस्त छानपैकी असं रस्सा किंवा गिल्ली मिसळ म्हणू शकतो ती करूया। खूप छान लागते, करून पहा एकदा। त्यासाठी आपण आता कढईमध्ये थोडं तेल घेतलं आहे। कढईमध्ये तेल टाकूया। कढई छान तेल टाकू देऊया। तेल तपलं की छान असं मस्त त्यात कांदा मिरची छान अशी होऊ देऊया। खूप चवदार लागते बरं अशी, करून पण एकदम सिंपल आणि सोपी अशी गिल्ली मिसळ म्हणू शकतो आपण याला। त्यात थोडं पेस्ट टाकूया आपण, थोडंसं शेंगदाणे कांदा आणि खोबरं याचा पेस्ट तयार केलं होतं मी, तो टाकलेला आहे। थोडंसं रस्सा पातळ पाहिजे ना, त्यासाठी आता त्यात आपण थोडं कढीपत्ता टाकूया। मसाला छान होऊ देऊया। छान मसाला झाला की छान चवदार चव पण खूप छान लागते। आणि आता आपण त्यात हळद टाकूया, तिखट टाकूया। तिखट आपल्या चवीनुसार टाकू शकतो, 1 किंवा 2। मी 2 चम्मच टाकलेले आहे। आणि मसाला टाकायचा थोडा, छान मसाला होऊ द्यायचा। तेलात मसाला झाला की आपण त्यात मीठ तेल मसाला सगळं आपण मसाल्यातच टाकूया, थोडा होऊ देऊया। आणि आता आपण यामध्ये टमाटर टाकूया। बघू शकता तरी तेल कसं सोडलं आहे मसाल्याने। आता आपण टमाटर टाकूया त्यात। टमाटर छान असं होऊ देऊया एकजीव। झाकण ठेवून झाकण ठेवलं की पटकन वाफीने छान टमाटर पटकन शिजून येतात। टमाटर छान शिजले की आपण थोडंसं मसाल्यामध्ये थोडा सांबार टाकूया, म्हणजे थोडं सेंट छान येतो मसाले। आता आपण मटकी घेऊया, मटकीमध्ये छान पाणी टाकून छान धुवून घेऊया। आणि आपण आता ते मसाल्यात टाकूया। बघू शकतो मटकीला कोण किती छान आलेले आहेत। आता छान अशी एकजीव करून घेऊया। आणि आता आपण यात गरम पाणी टाकूया। गरम पाणी आधीच करून ठेवलेलं होतं। गरम पाण्याला मसाल्यामध्ये गरम पाणी टाकलं की चव खूप छान लागते आणि खूप टेस्टी लागतं। त्याला छान शिजू देऊया मस्त, छान अशी 10 मिनटं होऊ देऊया। बघू शकता तर्री किती छान अशी आली आहे, अशी तर्री आलेली आहे। त्यामध्ये आता थोडंसं आणखी शिजू देऊया थोडं। आता आपण कोथिंबीर टाकूया छान अशी, सांबार टाकली की। आणि आपण आता याला थंडी होते, थोडं गॅसच्या खाली प्लेटमध्ये काढूया। प्लेटमध्ये मसाला घेऊया छान, त्यात चिवडा टाकूया आपण। चिवडा टाकला की त्यात कांदा टमाटर सांबार लिंबू पिळून देऊया। आणि मीठ टाकूया थोडंसं वरतून चवनुसार, आणि लिंबू छान टाकायचं। खूप टेस्टी लागते, एकदा नक्की करून पहा। आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा।